मुखात सुखाची साखर ठेवून आज मी नाशिकमध्ये आलेलो, नाशिक पंचवटी या एरियामध्ये. तर या माऊली मला भेटल्या. तर या माऊली अनेक दिवसापासून या पंचवटीच्या इथे शंकराचं मंदिर आहे तिथे बसलेले असतात. मुलं वगैरे आहे, कोण सांभाळत नाही, तर यांना आहे ना आश्रममध्ये राहायचं आहे. का नाम क्या? दीपा नानकराम उबरन। आपकी सिंधी हुआ? अच्छा, आपके लड़के वगैरह का आपको आश्रम में रहना है? और आपका दुकान भी था, आपने कहा था। दुकान भी है, कोई कुछ नहीं दे रहा, उधर मेरा दुकान है बड़ा, मेरा आदमी का नहीं दे रहे लोग। मी रिक्वेस्ट करतो तरुण मिश्रा सर यांना, सर तुमच्या आश्रममध्ये या आईंसाठी जागा असेल तर नक्की संपर्क करा, किंवा अन्य लोक कोण नाशिकमध्ये असतील, माझे इंस्टा फॅमिली, यूट्यूब फॅमिली, तर प्लीज DM करा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेन. या आईना खूप त्रास होते. आज कितने साल से आप इधर रस्ते पे 30 साल से रहती है इधर, मेरे को 15 साल से ऐसी भटक रही है। मेरे को 15 साल से ऐसा में रहती है, क्या करूँ? 15 साल से ही बाहर ही सोते हो? हाँ, फिर क्या करूँ, कोई नहीं संभाल रहा. आणि तरुण मिश्रा सर यांनाही रिक्वेस्ट करतो, जर तुमच्या आश्रमामध्ये या आईंसाठी जागा असेल तरुण मिश्रा सर तर नक्की मला संपर्क करा.